This is today's Ayurveda platform. Namaskar, मी Dr. Deepanjali Rajaram Jadhav. It is a pre-recorded session. Today we are going to learn Indriyopakramani Adhyay. So Indriyopakramani Adhyay, it is the 8th Adhyay of Charak Samhita Sutrasthan. या अध्यायाच्या आधीपर्यंत त्यांनी दिनचर्या सांगितली, ऋतुचर्या सांगितली, न वेगनधारणी अध्याय सांगितला. त्यांनी आता 8व्या अध्यायात इंद्रियोपक्रमणीयमध्ये बाकीच्या 3 ज्या गोष्टी आहेत म्हणजे दिनचर्या, ऋतुचर्या आणि वेगधारण या 3 गोष्टी सोडून बाकीच्या ज्या आहारबद्दल अजून काही शिल्लक राहिले ते सगळं आणि त्याच्यानंतर इंद्रिय आणि मन याचा अयोग, अतियोग, मिथ्यायोग ह्याच्या परिहार करण्यासाठी किंवा त्याच्यात काय डिसिजेस होतात हे सांगण्यासाठी इंद्रियोपक्रमणी अध्याय सांगितलेला आहे. इह खलु पंचेंद्रियाणि पंचेंद्रिय द्रव्याणि पंचेंद्रिय अधिष्ठानानि पंचेंद्रियार्थ पंचेंद्रिय बुद्धयो भवन्ति इत्युक्तम इंद्रिय अधिकारे. तर इंद्रिय पंचपंचकमध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचेंद्रिय द्रव्य, पंचेंद्रिय अधिष्ठान, पंचेंद्रिय विषय आणि पंचेंद्रिय बुद्धी हे गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. इंद्रिय पंचपंचक हा या अध्यायावरचा शॉर्ट एसेचा क्वेश्चन आहे. इट विल कम फॉर शॉर्ट एसे इंद्रिय पंचपंचक. We will learn this in Pratyaksha Praman specifically. Why mana is considered as a Vishishta? Atindriyam punarmanam satmasotnikam cha iti ahureke tadartham atmasampadayati cheshta pratyabhutam indriyanam. Mana is considered as atindriya. It is also called as a sattva. त्याला चेतसही म्हणतात. मनाचे विषय म्हणजे त्याचे अर्थ, आत्मा आणि हे मन त्याचे विषय आणि आत्म्याच्या गतीने सगळीकडे मुवमेंट करतं आणि इंद्रिय ह्याचं ज्ञान आणि इंद्रियाचं फंक्शन या दोन्ही गोष्टींच्यामध्ये मन हे कारण असतं. मन इज द ओनली वन ऑर्गन विच हेल्प्स फॉर इंद्रिय फंक्शन ॲज वेल ॲज इंद्रिय ज्ञान ऑल्सो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ अतिंद्रिया. मन हे आपल्या शरीरात किती आहेत? देर आर हाऊ मेनी मनास विच आर टोल्ड by the acharyas. स्वार्थेंद्रियार्थम संकल्पम व्यभिचाराच्च अनेकम अस्मिन् पुरुषे सत्वम रजस्तम सत्वगुण योगाच्च न च अनेकत्वम नहि एकम कालमानेषु प्रवर्तते तस्मात् एककाला सर्वेंद्रियार्थां प्रवृत्ती. मन त्याचे विषय, त्याचे इंद्रियार्थ, त्याचे शब्द, त्याचे जे काही आहेत संकल्प, अर्थ या सगळ्यांनी असं वाटतं की देर आर सो मेनी मनास प्रेझेंट इन अवर बॉडी, बट इट इज नॉट लाईक दॅट. मन इज द ओनली वन विच कॅन ॲक्ट ॲज बोथ, ॲज अ कर्मेंद्रिय ऑल्सो, ॲज अ ज्ञानेंद्रिय ऑल्सो. अँड मन इज ट्रॅव्हलिंग विथ ट्रिमेंडस स्पीड. दॅट्स वाय द गुण ऑफ द मनस इज कॉल्ड एज अनुगुण. ड्यू टू इट्स अनुगुण इट्स स्पीड इज ट्रिमेंडस. यद्गुणं च भीक्षणं पुरुषम् अनुवर्तते सत्वं तत्सत्वम् उपदिश्यति मुनयोः बाहुल्य अनुशयात. जे भेद आहेत मनाचे, जे क्लासिफिकेशन केलं त्यांनी ते त्याच्या गुणांवरती केले. सत्वगुण, राजसिक गुण आणि मानसिक गुण. सात्विक गुण वी विल लर्न दिस इन क्रिया स्पेसिफिकली प्रकृती पार्ट. सो सात्विका there are 16 types of gunas. Then Satvika, there are 7 prakritis. Then Rajasika, it is 6 prakritis, and Tamasika, it is 3 prakritis. Like this, totally 16 Manasic prakritis are divided on the basis of the guna of the manas. That can be considered as a classification. Manaha purasarani indriyartham grahanyani samarthani bhavanti. It is the jnanotpatti prakriya. Whenever any work done by our karmendriya, we will do by our karmendriya, manas gets connected with that karmendriya while doing that work. Then it will send the signal to the buddhi. Buddhi will classify that it is motor function or sensory function. Then buddhi will send the next signal, return signal. Buddhi will classify what we have to do, and it will send signals to the manas. Manas again connects with the karmendriya, and karmendriya will do that function. For example, if we touched any apple, we at first at our child